हालेलुया, हालेलुया. नीतिसूत्रे 3:9-10 वचन. नीतिसूत्रे 3:9 तू आपल्या द्रव्याने आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. वचन 10 म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुठे नव्या द्राक्षारसासारखे भरून वाहतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन दिसले पहा. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फलाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझे कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. वचन सांगते की तू आपल्या द्रव्याने व आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फलाने परमेश्वराचा गौरव कर. तू जे काही कमावतो त्याचा प्रथम हिस्सा, पहिला वाटा तू परमेश्वराला दे आणि मग पहा की परमेश्वर तुला कसा आशीर्वाद देतो ते. तुझी कोठारे भरून जातील, तुझी कुंडे भरून वाहतील. इतक्या प्रकारे परमेश्वर पिता तुला आशीर्वादित करेल. जेव्हा तू आपल्या द्रव्याने, पैशाने आणि तुझ्याकडे जे उपलब्ध आहे, जे काही पिकते, तू जे काही कमावतो ते त्याच्यातला पहिला हिस्सा, पहिला वाटा तू परमेश्वराला अर्पण कर. बायबल इकडे शिकवते आपण शेती करणारे असो या मात्र कोणतेही व्यवसाय करणारे असो, परंतु आपल्याकडे जे काही आहे त्याच्यातला पहिला वाटा, पहिला हिस्सा परमेश्वराचा आहे. तो परमेश्वराला दिला पाहिजे, परमेश्वराच्या मंदिरात तो अर्पण केलाच पाहिजे. बायबल सांगते जर तू प्रथम फलाने परमेश्वराचे गौरव करशील तर परमेश्वर तुला एवढा आशीर्वाद देईल की तुझी कोठारे, तुझी कुंडे भरून वाहतील. तुला काहीच कमी पडणार नाही जर तू पहिला हिस्सा, पहिला वाटा देवाच्या मंदिरात आणशील तर. बायबलच्या नियमाप्रमाणे आपण जे काही करतो, अगदी आपण नोकरी करणारे असतो, आपला पैसा पगार त्याच्यातला पण पहिला हिस्सा परमेश्वराचा आहे. आपण शेतीवाडी करणारे असो तरी आपलं जे उत्पन्न निघते, मग ते तांदूळ, भात असो, गहू असो या भाजीपाला काही घेऊन त्याचा पहिला हिस्सा देवाच्या मंदिरात पोहोचलाच पाहिजे. मासेमारीचा व्यवसाय असो या दुसरा कोणता व्यवसाय, पण त्याचा पहिला हिस्सा देवाच्या मंदिरात पोहोचलाच पाहिजे. प्रभू म्हणतो जर तू असं करशील तर त्यात तुझा फायदा होईल. मग तुझी कोठारे भरून वाहतील, तुझी कुंडे भरून वाहतील, तुला काहीच कमी पडणार नाही. मी तुला विपुल देईन जर तू पहिला हिस्सा, पहिला वाटा माझ्या मंदिरात आणशील तर. हालेलुया, हालेलुया. आपलं जे काही आहे त्याच्यातला पहिला हिस्सा परमेश्वराचा आहे. निर्गम 23:19 वचना आणि 34:26 वचना. आपल्या जमिनीचा प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर याच्या मंदिरात आणावा. बायबल सांगते आपल्या जमिनीतला प्रथम भाग, सर्वोत्तम अगदी चांगला भाग, आपल्या जमिनीतला पहिला चांगला भाग बायबल सांगते की परमेश्वराच्या मंदिरात आणावा. मग आपण शेती करणारे, वाडी करणारे या काही करणारे असो, परंतु त्याच्यातला पहिला वाटा, पहिला हिस्सा तोही सर्वोत्तम म्हणजे अगदी उत्तम, अधिक चांगला वाटा देवाच्या मंदिरात पोहोचलाच पाहिजे. देवाच्या मंदिरात आणावा म्हणून परमेश्वराने नियम लावून दिले. जसं की उत्पत्तीमध्ये 4 अध्यायामध्ये काईन आणि हाबेल. पहा उत्पत्ती 4 अध्यायामध्ये आपण पाहतो की काईन आणि हाबेल मोठे झाले. काईन शेती करू लागला आणि हाबेल मेंढपाळ बनला. दोघे आपापली कामे सांभाळू लागले. काईनाने काय केलं, आपल्या शेतातलं काही पीक देवाला अर्पण केलं. परंतु हाबेलाने काय केलं वचन सांगते, हाबेलाने आपल्या कल्पातील प्रथम जन्मल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. हाबेलाने बघा देवाला अर्पण कसं आणलं, प्रथम जन्मल्यातून जो पहिला हिस्सा होता, जे पहिलं जन्मलेलं होतं आणि ते पण पहिल्यातून पुष्ट, मजबूत, चांगलं, ते त्याने देवाला अर्पण आणलं. देवाला अर्पण देताना त्याने खराब कसं तरी असं नाही, तर जे उत्तम होतं, जे चांगलं होतं, जे पहिलं होतं ते त्याने देवाला अर्पण केलं. पण काईनाने आपल्या पिकातलं काही पीक ज्याच्यामध्ये बरे वाईट सर्व मिक्स होते ते त्याने देवाला अर्पण केलं.
हाबेलाचे अर्पण आवडले. परमेश्वर पित्याने हाबेलाच्या अर्पणाचा स्वीकार केला, पण काईनाचा देव पित्याने हाबेलाचं अर्पण स्वीकारलं. काईनाने पुढे हाबेलाचा खून केला, कारण देवाने हाबेलाचं अर्पण स्वीकारलं म्हणून. हाबेल मध्ये मृत्यू पावला, पण हाबेल नीतिमान बनून मेला. हाबेल मेला तरी आजी हाबेल जिवंत आहे. बायबल सांगते आजी हाबेलाचे रक्त बोलत आहे, नीतिमत्वाची साक्ष देते. इब्री लोकास पत्रामध्ये आपण पाहतो 11 अध्यायामध्ये 4 वचना बायबल काय सांगते, विश्वासाने हाबेलाने काईनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, जेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापी बोलत आहे. काय सांगते वचन, हाबेलाने काईनापेक्षा अधिक उत्तम यज्ञ परमेश्वराला केला, चांगलं अर्पण त्याने देवाला दिलं. आणि बायबल सांगते हाबेल मरून सुद्धा आजी हाबेल आपल्या रक्ताच्या द्वारे बोलत आहे. परमेश्वराने त्याच्या दानाच्या वेळी साक्ष दिली की हाबेल नीतिमान आहे. हाबेलाचे अर्पण, हाबेलाचे दान अगदी परमेश्वरासाठी योग्य आहे ही परमेश्वराने साक्ष पण दिली. परमेश्वराने हाबेलाचे अर्पण स्वीकारले, कारण त्याने प्रथम जन्मल्यातून जे पुष्ट होतं ते देवाला अर्पण केलं. पहिला हिस्सा, पहिला वाटा त्याने देवाचा केला. आपल्याकडे जे काही आहे त्याच्यातला पहिला वाटा, पहिला हिस्सा परमेश्वरासाठी काढायला शिका. तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, कोणत्या वस्तूची वाहन पडणार नाही. जमीन असो, भाजीपाला असो, मासेमारी असो, किंवा मात्र आपण जे काही कमावतो आपल्या पगारातला पहिला हिस्सा जे काही आहे ते सर्व देवाच्या मंदिरात अर्पण करा. खरोखर प्रार्थनामय जीवन जगणारे हर एक व्यक्ती जर पहिला हिस्सा परमेश्वराच्या मंदिरात द्यायला लागले तर मंदिरात तर नाहीच कमी पडणार, पण जे प्रथम हिस्सा देतात त्यांच्या जीवनात कधीच कमी पडणार नाही, कधी गरिबी येणार नाही, ते समृद्ध आणि संपन्न होत जातील. परंतु सर्व लोक हे मात्र करत नाही. पहिला हिस्सा देवाच्या मंदिराला देत नाही, पहिला वाटा देवाच्या मंदिरासाठी काढत नाही, म्हणून अपयश आहे, म्हणून यश मिळत नाही, समृद्धी लाभत नाही. कारण का, देवाचा हिस्सा देवाच्या मंदिरात पोहोचत नाही. मग देव आशीर्वाद कसा देणार, देव अनुग्रह कसा देणार. जेव्हा आपण पहिला वाटा देवाच्या मंदिरात आणतो तेव्हा देव त्याच्याने प्रसन्न होतो आणि मग देव पिता आपल्या धंद्याला, आपल्या जमिनीला, आपल्या वस्तूला बरकत द्यायला सुरुवात करीतो. म्हणून बायबल सांगते की तुझ्याकडे जे काही आहे त्याचा पहिला वाटा, पहिला हिस्सा माझ्या मंदिरामध्ये आण. वचन सांगते यजकेल या पुस्तकामध्ये 44 अध्याय 30 वचना, सर्वप्रथम फलाचा प्रथम भाग माझ्या मंदिरात आणावा. प्रभू म्हणतो सर्वप्रथम फलाचा प्रथम भाग, पहिला भाग, पहिला वाटा, पहिला हिस्सा, पहिली फले माझ्या मंदिरात आणावी. आपल्या शेतीवाडीतलं किंवा आपल्या धंद्यातलं आपलं जे काही आहे त्याचा पहिला हिस्सा देवाच्या मंदिरात आलाच पाहिजे म्हणून बायबल सांगते. तर आपल्याला बरकत मिळेल. होणाऱ्या नुकसानीपासून आपण वाचविण्यात येणार, येणारी संकटे टळली जाणार. अनेक वेळा आपण म्हणतो की का धंद्याला बरकत नाही, इकडून नुकसान तिकडून नुकसान, काही ना काही अडथळे. काय आपण पहिला वाटा देवाच्या मंदिरात आणतो का? आपला पहिला हिस्सा देवाच्या मंदिरात येतो का? आपण जे कमावतो, आपल्याकडे जे काय त्याचा पहिला वाटा आपण देवाच्या मंदिरात न आणल्या कारणाने आपल्या धंद्याला यश मिळत नाही. मग काही ना काही नुकसान होत राहते. मग शेतीतलं उंदीर येणार, ते खाणार, काही ना काही नुकसान होणार, कीड लागणार, काही ना काही होतच राहणार. का? कारण पहिला वाटा देवाचा काढला नाही. धंद्यामध्ये सुद्धा काही ना काही नुकसान होत राहणार, काही ना काही मात्र समस्या मात्र निर्माण होणार, काही ना काही अडथळे निर्माण होणार. का? कारण पहिला हिस्सा काढायचा तर तो काढला नाही, त्यामुळे परमेश्वराचा अनुग्रह नाही, आणि अनुग्रह नाही त्यामुळे अडथळे तर येणार. म्हणून बायबल सांगते तुझ्याकडे जे काही आहे त्याचा पहिला हिस्सा, प्रथम हिस्सा तू माझ्या मंदिरात आणावा, म्हणजे मी तुला बरकत देईन, तुझी कोठारे भरेन, तुझी कुंडे भरून वाहतील, तुला काहीच कमी पडणार नाही, एवढा मी तुला आशीर्वाद
माझ्या मंदिरात आणणार तेव्हा. हालेलुया. आपण नहम्या पुस्तकामध्ये पाहू त्या नहम्या पुस्तकामध्ये नहम्या तिकडे काय लिहत आहे. नहम्या 10 अध्यायामध्ये 35 ते 39 वचनापर्यंत नहम्या तिकडे म्हणतो, आपापल्या जमिनीचा प्रथम उपज व निरनिराळ्या वृक्षाची प्रथम फले वर्षानुवर्ष परमेश्वराच्या मंदिरात आणावी आणि नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आपले प्रथम जन्मलेले पुत्र तसे आपल्या गुराढोरांचे व षड्रामेंढराचे प्रथम जन्मलेले हे सर्व आमच्या देवाच्या मंदिरात सेवा करणाऱ्या याजकाकडे घेऊन यावे आणि आपल्या मळलेल्या पिठाचा पहिला उंडा, समर्पित अंशाची अर्पणे, सर्व प्रकारच्या झाडाची फले, द्राक्षरस व तेल ही याजकाकडे देवाच्या मंदिराच्या कोठाऱ्यात आणावी आणि आपल्या जमिनीच्या उत्पन्नाचा दशमास लेव्याकडे न्यावा, कारण लेवी हे सर्व नगरातून आमच्या शेतीच्या उत्पन्नाचा दशमास घेत असतात. लेवी दशमास घेतील तेव्हा त्यांच्याबरोबर अहरोनाच्या वंशातला कोणी याजक असावा आणि लेव्याने दशमास आमच्या देवाच्या मंदिराच्या कोठाऱ्यात म्हणजे भांडारात पोचता करावा. इस्रायल लोक व लेव्यांचे वंशज त्यांनी धान्य, द्राक्षरस व तेल याचे समर्पित अंशाचे अर्पण, पवित्र स्थानातली पात्रे, सेवा करणारे याजक, द्वारपाल व गायक असतात त्या कोठाऱ्यात आणावे आणि आम्ही आपल्या देवाचे मंदिर सोडू नये. बायबल काय सांगते, नहम्याने काय म्हटलं, तुमच्या जमिनीपासून, झाडापासून, गुरढोरापासून, षड्रामेंढरापासून जे काही आहे त्याचा प्रथम हिस्सा, प्रथम वाटा, प्रथम वस्य, अगदी तुमचे पुत्र सुद्धा प्रथम जन्मलेले देवाच्या मंदिरात अर्पण करावे. मुलं सुद्धा, प्रथम जन्मलेला मुलगा पण देवाला द्यायचा होता. त्याचा अर्थ कसा आहे पहा, निर्गम मध्ये 13 अध्याय 1 ते 2 आणि निर्गम 13 अध्याय 11 ते 16 परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले की प्रथम जन्मलेले अपत्य माझे आहे, ते मला तुम्ही द्यावे. मग ते गुरढोरापैकी असो, षड्रामेंढरापैकी असो, या मनुष्याच्या मुलांपैकी असो, तुम्हाला जो पहिला मुलगा होईल तो तुम्ही मला द्यावा. आता त्या मुलाला तुम्हाला सोडून घ्यायचं असेल तर इतर अर्पण तुम्ही मला त्या मुलाच्या बद्दल करावी, म्हणजे हा मुलगा तुमचा होईल. कारण प्रथम जन्मलेला मुलगा सुद्धा माझाच आहे परमेश्वर म्हणतो, आणि तुम्ही त्याला सोडून घ्या, त्यासाठी मला अर्पणे करा, तर तो मुलगा तुमचा होईल, नाही तर तो माझाच होऊन राहील. माझ्या सेवेसाठी, माझ्या कार्यासाठी त्याला अर्पण करा. हालेलुया. कारण प्रथम जन्मलेला सर्व परमेश्वराच आहे. परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना जेव्हा बाहेर काढलं तेव्हा मिस्र देशातले प्रथम जन्मलेले मानवापासून, गुरढोरापासून सर्वांना देवाने नष्ट केलं आणि देवाने इस्रायल लोकांना नियम लावून दिला की तुमचे प्रथम जन्मलेले मी मारिले नाही, म्हणून तुमचे प्रथम जन्मलेले सर्व माझे व्हावे, परमेश्वराचे. म्हणून जे काही प्रथम आहे, जे काही पहिले आहे ते परमेश्वराचं, ते देवपित्याचे आहे, त्याच्यावर देवपित्याचा अधिकार आहे, त्याच्यावर देवपित्याचा हक्क आहे. म्हणून आपलं जे काही आहे, प्रथम जे आहे ते देवाच्या मंदिरात आपण आणलेच पाहिजे, देवाच्या मंदिरात आपण ते समर्पण केलेच पाहिजे. म्हणून बायबल सांगते, कारण प्रथम जन्मलेले परमेश्वराचे. हालेलुया, हालेलुया. म्हणून वचन काय सांगते पहा, गणना 18 अध्यायामध्ये सुद्धा वचन सांगते 15 वचनात, तिकडे परमेश्वर पिता म्हणतो की मात्र तुमचे जे प्रथम जन्मलेले, उदरातून प्रथम जन्मलेले सर्व प्राणी, मग ते मानव असो की पशु असो, जे परमेश्वराला अर्पवायचे ते सर्व तुझे होत. पण प्रथम जन्मलेले मानव अवश्य खंड घेऊन सोडून द्यावे आणि प्रथम जन्मलेले अशुद्ध पशु खंड घेऊन सोडून द्यावे. खंड बरं, मला तुमच्या प्राण्यांबद्दल, पुत्रांबद्दल माझा खंड मला द्या प्रथम जन्मलेल्याचा, तर तुमची मुलं तुमची होतील. आणि जर हा खंड तुम्ही भरला नाही तर तुमची मुलं तुमची बनून राहणार नाही. हालेलुया. कारण
आणि जे काही पहिलं आहे ते सर्व परमेश्वराचं आहे. ती हर एक गोष्ट परमेश्वराची आहे आणि ती परमेश्वरालाच अर्पण केली पाहिजे. म्हणून आपल्या जमिनीपासून, शेतीवाडीपासून, मासळीच्या धंद्यापासून, भाजीपाल्यापासून किंवा आपण जे काही कमावतो किंवा आपला जो व्यवसाय आहे त्याच्यातला पहिला हिस्सा, पहिला वाटा देवाच्या मंदिरात पोहोचलाच पाहिजे. म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल, प्रभू आपल्याला आशीर्वादित करेल, आपली कोठारे भरून जातील, आपली कुंडी भरून वाहतील. कोणतीच वस्तू आपल्याला कमी पडणार नाही. ज्या कशात हात घालतील त्याच्यामध्ये आपल्याला विपुल आणि भरपूर प्रमाणात मिळेल, कारण आपण पहिला वाटा देवाच्या मंदिरात आणलाय. म्हणून देव पाहिल, या व्यक्तीने पहिला वाटा माझ्या मंदिरात आणलाय, या व्यक्तीला आता मी आशीर्वाद देईन, या व्यक्तीला मी फलद्रूप करीन, या व्यक्तीच्या जीवनात मी समृद्धी आणेन, कारण या व्यक्तीने पहिला वाटा, पहिला हिस्सा माझ्या मंदिरात आणलेला आहे. हालेलुया. मग शेतीची, जमिनीची कसलीच नुकसान होणार नाही. मग जरी दुष्काळ जरी पडला, पाऊस जरी पडायचा बंद झाला किंवा पाऊस जरी विपुल प्रमाणात पडला, वादळ जरी सुटले तरी जमिनीची नुकसान होणार नाही. का? पहिला हिस्सा देवाच्या मंदिरात पोचता केलाय म्हणून. भले काही झालं, समुद्रापासून, मासेमारीच्या धंद्यापासून कोणतंही काहीच वाईट होणार नाही, तर आपण पहिला हिस्सा देवाच्या मंदिरात आणलाय म्हणून. मग कोणती बिकट परिस्थिती, म्हणजे कोणतीही प्रकारची संकटे निर्माण होत, काहीच आपल्या धंद्याला काहीच होणार नाही. का? आपण पहिला वाटा देवासाठी करतो, मग देव आपला व्यवसाय, आपला धंदा, आपली जमीन, शेतीवाडी सर्व काही सांभाळणार. जर पहिला हिस्सा देवाच्या मंदिरात जर पोहोचत असेल तर. पुढे वचन काय सांगते की मात्र 2 इतिहासमध्ये 31 अध्याय 4 ते 5 हिजकिया राजाने लोकांना आज्ञा केली. त्याने स्वतःहून हिजकिया राजाने आपल्या धन संपत्तीतून, आपल्या सोन्या रुपयातून, आपल्या धान्यातून सर्वातून एक राजभाग काढला आणि तो त्याने देवाच्या मंदिरात अर्पण केला. हिजकिया राजाने स्वतः आणि लोकांनी सुद्धा प्रथम उत्पन्न देवाच्या मंदिरात आणावं म्हणून हिजकिया राजाने इस्रायल लोकांना आज्ञा केली. यरुशलेमच्या यहुदी लोकांना आज्ञा केली आणि लोक धान्य, तेल, मध आदी करून भूमीचा प्रथम उपज आणि सगळे उत्पन्नाचा दशमा सडल हाताने देऊ लागले. हिजकिया राजाने लोकांना आज्ञा केली आणि सर्व लोकांनी जे काही त्यांच्याकडे होतं त्याचा पहिला वाटा त्यांनी देवाच्या मंदिरात आणला आणि 10वा हिस्सा पण मंदिरात आणला. आणायला लोकांनी सुरुवात केली आणि बायबल सांगते लोकांनी एवढी अर्पण आणली की त्याच्या राशी जमा झाल्या. हिजकिया राजाने जो याचकाने विचारले कसल्या राशी, तेव्हा याचकाने म्हटलं की मात्र लोक आम्हाला पहिला वाटा हिस्सा, 10वा हिस्सा दान देऊ लागले. त्या दिवसापासून आम्हाला भरपूर खायला मिळते आणि आता शिल्लक राहिलेल्या त्याच्या या राशी आहेत. भरपूर झालं देवाच्या मंदिरात, तेव्हा वेळेला मात्र लोक अर्पण आणत नव्हते म्हणून याचकाला सुद्धा व्यवस्थित खायला प्यायला मिळत नव्हतं, कमी पडायचं. पण आता हिजकिया राजाला म्हणतात की आता आम्हाला खाऊन मात्र उरलेले, शिल्लक राहिलेले त्याच्या या राशी. हिजकिया राजाने जे नियम इस्रायल लोकांना आणि यहुदी लोकांना लावून दिले ते नियम त्यावेळी इस्रायल आणि यहुदी लोकांनी पाळले. त्यामुळे हिजकिया राजाच्या वेळी इस्रायल आणि यहुदी लोकांवर परमेश्वराचा अनुग्रह राहिला, परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावर राहिला, कारण ते पहिला वाटा, पहिला हिस्सा आणि 10वा हिस्सा ते देवाच्या मंदिरात देत होते म्हणून. पुढे सनहेरीब राजाने जेव्हा यरुशलेमेला घेरण्याचा, यरुशलेमेचा नाश करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हा मात्र अशुराचा राजा सनहेरीब मात्र यरुशलेमेवर येऊ शकला नाही. प्रभूने आपल्या दूताला पाठवलं आणि त्याची सेना 1,85,000 सैनिकाची प्रभूने कत्ल करून टाकली. सनहेरीब राजा घाबरला, पळत सुटला. तो आपल्या देशी, आपल्या मंदिरात गेला आणि त्याच्याच मुलाने त्याचा वध केला. यरुशलेमेतले यहुदी लोक, इस्रायल लोक सुरक्षित राहिले. येणाऱ्या संकटापासून देवाने त्यांना वाचविले, कारण यहुदी लोक देवाचे नियम पाळत होते, प्रार्थना करत होते. हे लोक प्रथम हिस्सा, 10वा हिस्सा देवाच्या मंदिरात देत होते म्हणून येणाऱ्या संकटापासून त्यांचे संरक्षण झाले. नाहीतर त्यांचा नाश झाला असता, अनेक लोक मृत्यू पावले असते, सर्व लोक शत्रूच्या हवाली गेले असते. पण ते 10वा हिस्सा काढत होते आणि आपल्या उत्पन्नाचा पहिला हिस्सा ते देवाच्या मंदिरात देत होते म्हणून येणाऱ्या मोठ्या प्राण संकटातून देवाने त्यांना वाचवलं.
आपल्या जीवनामध्ये आपण पहिला वाटा, पहिला हिस्सा देवाच्या मंदिरात अर्पण करणार, तर येणाऱ्या संकटापासून आपले संरक्षण होणार, येणाऱ्या अडथळेपासून आपले संरक्षण होणार. पहिला हिस्सा देवाच्या मंदिरात पोहोचलाच पाहिजे म्हणून बायबल सांगते. हालेलुया, हालेलुया. आपण परमेश्वराचे जर नियम पाळत आहोत तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. निर्गम 22:29 वचना, आपल्या शेताचा उपज व आपल्या फलाचा रस मला अर्पण करण्याची हयगय करू नको. प्रभू काय म्हणतो? आपल्या शेताचा उपज व आपल्या फलाचा रस. तुझ्या शेताचं उपज म्हणजे शेताचं पहिलं फल, जे काही निघेल ते, आणि तुझ्या फलाचा रस मला अर्पण करण्यासाठी हयगय कुरकुर करू नको, देऊ की नको, देव केंद्रात नेऊन दिलं, मंदिरात नेऊन दिलं, मग मला काही शिल्लक राहील. प्रत्येक गोष्टीचा थोडा वाटा केला पाहिजे. असं करत जरा प्रभू म्हणतो तर तू हयगय करतोस, तू कुरकुर करतोस. आणि प्रभू म्हणतो तू कुरकुर करू नकोस. माझा वाटा करण्यासंबंधाने, प्रथम हिस्सा काढण्यासंबंधाने तू हयगय करू नकोस. जर तू प्रामाणिकपणे पहिला हिस्सा, पहिला वाटा माझ्या मंदिरामध्ये तू अर्पण करत आहेस, तर प्रभू म्हणतो मी तुला आशीर्वादित करीन, मी तुला अनुग्रहाने भरेन, मी तुझ्या जीवनात चमत्कार मात्र घडवीन, मी तुझी बंधने मात्र तोडून टाकेन, म्हणून प्रभू येशू म्हणतो. म्हणून पहिला वाटा, पहिला हिस्सा देवाच्या मंदिरात पोचलाच पाहिजे. जर पोचणार तर तुम्हाला यश मिळेल. जर तुम्हाला अधिक मात्र समृद्ध बनायचंय, पुढे जायचंय, धंद्याला यश हवंय, तर पहिला हिस्सा देवाचा काढा. मग पहा की देव तुम्हाला कशा प्रकारे समृद्ध बनवतो, कशा प्रकारे यशस्वी बनवतो, पुढे नेतो. ते आपण हा हिस्सा काढत नाही म्हणून अद्याप पुढे जात नाही. अडथळे, संकटे, समस्या, पहिला हिस्सा काढा, परमेश्वर अनुग्रह दे. हाबेलाने प्रथम वाटा देवाचा केला, आज तो मरून सुद्धा जिवंत आहे. त्याच्या दानाची साक्ष आजी देण्यात येते, तो आजी बोलत आहे. त्याचे रक्त मात्र नीतिमान आणि पवित्र आहे. ही साक्ष सुद्धा प्रभूने दिलेली आहे, कारण त्याने प्रथम हिस्सा, प्रथम वाटा देवाला दिला आणि मग तो मेला. पहिला वाटा त्याने देवाला दिला आणि मग तो देवाच्या घरी गेला. आज आपल्या जीवनामध्ये पहिला हिस्सा, पहिला वाटा देवाचा काढा, ज्याद्वारे देव आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. वचनसंती अनुवाद 26 अध्यायामध्ये 2 ते 4 वचनामध्ये आणि 10 ते 11 वचनामध्ये वचन काय सांगते पहा. आणि तुझा देव परमेश्वर तुला जो देश देते त्यातील जमिनीचे सर्व प्रकारचे प्रथम उत्पन्न तू घरी आणशील तेव्हा त्यातली काही पाटीत घालून तुझा देव परमेश्वर याने आपल्या नावाच्या निवासासाठी निवडलेल्या स्थानात घेऊन जा. आणि त्या समय जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन त्याला असे म्हण, तुझा देव परमेश्वर याच्या पुढे मी जाहीर करतो की परमेश्वराने आम्हाला जो देश देण्याची आमच्या पूर्वजांची शपथ वाहिली होती त्यात मी आलो आहे. मग याचकाने तुझ्या हातून ती पाटी घेऊन तुझा देव परमेश्वर याच्या वेदीसमोर खाली ठेवावी. काय संधी वचन? देव तुला जे काही देईल त्याच्यातला प्रथम हिस्सा जेव्हा तू घरी आणशील तेव्हा तो प्रथम हिस्सा पाठीमध्ये घाल. तुझं धान्य, तुझं भाजीपाला, तुझं जे काही आहे पाठीत घाल आणि देवाच्या मंदिरात पोस्ट कर. 10 आणि 11 वचनात आताही परमेश्वर पहा, जमिनीचे प्रथम उत्पन्न तू मला दिले आहे त्यातले काही मी तुला आणले. मग तो आपला देव परमेश्वर याच्या समोर ती पाटी खाली ठेवून त्याला दंडवत घाल. आणि तुझा देव परमेश्वर याने तुला व तुझ्या घराण्याला जे जे चांगले दिले त्या सर्वाबद्दल आनंद कर. तुझ्या बरोबरचा लेवी व तुझ्या बरोबरचा उपरी यांनी त्याचा आनंदाचा उपयोग घ्यावा. परमेश्वर पिता म्हणत आहे की मात्र मी तुला जे काही दिलेले आहे त्याचा प्रथम हिस्सा तू माझ्या मंदिरात पाठीमध्ये घाल आणि घेऊन ये. माझ्या वेदी पुढे त्या पाट्या ठेव, मला ते अर्पण कर, प्रभू म्हणतो. म्हणजे प्रथम हिस्सा देवाच्या मंदिरात पोचलाच पाहिजे म्हणून देव पिता म्हणत आहे. जर प्रत्येक जण आपल्या
आपल्या शेतीविषयी, आपल्या वाडीविषयी, आपल्या धंद्याविषयी, आपल्या मासेमारीविषयी जर प्रथम हिस्सा देवाच्या मंदिरात आणायला लागले तर मंदिरात नाही कमी पडणार, पण मंदिरातून अनेक गोरगरिबांना मिळेल, अनेक गरजवंत लोकांना मिळेल, आणि जे लोक हे करत आहेत त्यांना सुद्धा विपुल प्रमाणात आशीर्वाद मिळेल, त्यांना सुद्धा विपुल प्रमाणात अनुग्रह मिळेल. जर प्रत्येक मनुष्य आपला प्रथम हिस्सा, प्रथम वाटा मंदिरात आणायला लागला तर. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल शिकवते की तू प्रथम हिस्सा मंदिरात आण. गणना 18 अध्यायामध्ये 12 ते 13 वचनात सर्वप्रथम उपज अहरोन वंशाकडे द्यावा. हा उपज अहरोन वंशजाचा असावा. परमेश्वराने म्हटलं की तुझा प्रथम, तू जे काही तुझं प्रथम आहे, जो उपज प्रथम आहे, जे धान्य आहे, ते धान्य आणि तो उपज अहरोनाला तू द्यावा, कारण तो मंदिराचा याजक आहे. आणि याजक असल्या कारणाने तुझ्या शेतीवाडी जी काही तयार होते किंवा तुझा जो व्यवसाय आहे त्याचा प्रथम हिस्सा तू याजकाला दिलाच पाहिजे. तो त्या याचकाचा होईल. मंदिरात समर्पण करणे म्हणजे ते याचकाला देणे, तो याचकाचा झालाच पाहिजे. म्हणून तुझा प्रथम उपज, तुझं प्रथम पीक, तुझं प्रथम धान्य, तुझं प्रथम जे काही आहे ते तू याचकाकडे पोहोचवलंच पाहिजे. हालेलुया. ज्याद्वारे याजक प्रार्थना करेल आणि याचकाच्या प्रार्थनेच्या द्वारे मात्र जी दान करत आहेत त्यांना आशीर्वाद मिळेल. गणना 18 अध्यायामध्ये 17 वचनात आणि लेवी 27 अध्याय 26 वचनात गायीच्या, मेंढीचा, बकरीचा प्रथमस्य परमेश्वर पित्याला अर्पण करावा. ग्रामपशुपैकी प्रथमस्य परमेश्वराचा ठरलेला आहेच. वचन काय सांगते की तुझ्याकडे गुरढोर आहेत का, तुझ्याकडे शेडर मेंढरे आहेत का, तू कलम राखीतोस का, तू मेंढरे चालतोस का, तर त्याच्यातला पण पहिला हिस्सा देवाच्या मंदिरात पोहोचलाच पाहिजे. तू कलम चालणारा मेंढपाळ असो, तू शेती करणारा शेतकरी असो, तू भाजीपाला लावणारा मनुष्य असो, तू मासे मारणारा मात्र कोळी बांधव असो, तू कोणी किंवा असो, तू व्यवसाय कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करणारा मनुष्य असो, तू कपड्याचा व्यवसाय करणारा व्यक्ती असो, तू मात्र नोकरी करणारा मनुष्य असो, पण त्या प्रत्येकातला पहिला हिस्सा, पहिला वाटा मंदिरात पोहोचलाच पाहिजे. मंदिरात आलाच पाहिजे पहिला हिस्सा. प्रत्येक गोष्टी संबंधाने, प्रत्येक गोष्टी संबंधाने पहिला भाग, पहिला हिस्सा परमेश्वराचा. म्हणून वचन सांगते तू आपल्या द्रव्याने, आपल्या धान्याने परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराच्या मंदिरात सर्व अर्पण कर. मग काय होईल? वचन सांगते की तुझी कोठार आणि कुंडे भरून वाहतील, तुला काहीच कमी पडणार नाही. जर तू ही अर्पणे देवाच्या मंदिरात आणतोस तर तुला काही कमी पडणार नाही. म्हणून आपल्याकडे जे काही त्याचा प्रथम हिस्सा देवाला अर्पण करा. पहिला भाग परमेश्वराचा आहे, परमेश्वराला त्याच्यावर अधिकार आहे, पण आपण अर्पण करत नाही. आपल्या जमिनीपासून, शेतीवाडीपासून, मासेमारीपासून आपला जो व्यवसाय आहे पहिला हिस्सा देवाच्या मंदिरात येत नाही. पहिला हिस्सा आपण देवाच्या मंदिरात अर्पण करतच नाही. सर्व शेती करणारे अनेक लोक आहेत, भाजीपाला लावणारे लोक आहेत, मासेमारी करणारे अनेक लोक आहेत, अनेक प्रकारचा व्यवसाय करणारे लोक आहेत, पण पहिला वाटा, पहिला हिस्सा देवाच्या मंदिरात येत नाही. मग आशीर्वाद कसा मिळेल? अनेक लोक ब्रदर आमच्या धंद्यासाठी प्रार्थना करा, आमच्या व्यवसायासाठी प्रार्थना करा, शेतीसाठी प्रार्थना करा, मासेमारीच्या धंद्यासाठी प्रार्थना करा. ब्रदर प्रार्थना करतात, पण आपण पण नियम पाळायला पाहिजे. आपण पहिला हिस्सा आणि 10वा हिस्सा देवाच्या मंदिरात आणत असतील तर आशीर्वाद मिळेल. आपल्याला देव देतो पण आपण देवाचा वाटा काढत नाही, मग देव कसा देईल आपल्याला? परमेश्वर कसा अनुग्रह देईल आपल्याला? मुलीच देणार. म्हणून प्रत्येक गोष्टीतला मात्र पहिला हिस्सा आणि आपल्या कमाईचा 10वा हिस्सा देवाच्या मंदिरात पोहोचलाच पाहिजे. आणि मग पहा की परमेश्वर तुम्हाला किती आशीर्वाद देतो. प्रभू तुम्हाला किती अनुग्रहाने भरतो, किती सामर्थ्याने भरतो. ते काहीच कमी पडणार नाही, तुमच्या कोणत्या वस्तूमध्ये कमी पडणार नाही. ज्या कष्ट तुम्ही हात घालतील त्याच्यामध्ये तुम्हाला बरकत लाभेल. तुमचे सर्व धान्यांचे डब्बे, भांडारे भरून जातील. पैसे कधी तुम्हाला कमी पडणार नाही. तुमचं
पाकिट कधी खाली नसणार, तुमच्याकडे कोणतीच वस्तू कमी पडणार नाही जर तुम्ही पहिला हिस्सा देवाच्या मंदिरात अर्पण करत असतील, 10वा हिस्सा देवाच्या सेवेसाठी अर्पण करत असतील, गरिबांचा हिस्सा तुम्ही काढत असतील, तर तुम्हाला खरोखर आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही, कोणत्या वस्तूची वाण पडणार नाही. कारण आपण देवाचे नियम पाळत आहोत. पहिला हिस्सा देवाच्या मंदिरात देऊन आणि 10वा हिस्सा देऊन. त्यामुळे आपल्याकडे काहीच कमी पडणार नाही. आपण समृद्ध संपन्न बनले जाणार. परमेश्वराचा आशीर्वाद आपल्यावर असणार, प्रभूचा अनुग्रह आपल्या जीवनात असणार. प्रभूच्या अनुग्रहाने आणि प्रभूच्या सामर्थ्याने मात्र आपण भरले जाणार जर पहिला हिस्सा काढायला शिकले तर. हालेलुया, हालेलुया, हाले. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.